ज्या राज्याची भाषा हिंदी आहे ना तिथून मिळवते बॉलिवूड फक्त 5 ते 10% रक्कम आणि महाराष्ट्रात जिथली राज्यभाषा आपली मराठी आहे तिथून मिळवते 35 ते 40% रक्कम। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की बॉलिवूडचं जे काही इन्कम असतो ना तो रेव्हेन्यू नेमका कुठल्या राज्यातून किती टक्के मिळवते ते एका उदाहरणाद्वारे आपण मिळवणार आहे। पहिला तुम्हाला टक्केवारी सांगतो, त्यानंतर आपण एका चित्रपटाचं उदाहरण घेऊ। जसं काही एका जवान किंवा पठाण पिक्चरनं 1000 कोटी मिळवलं तर ते कुठल्या राज्यातून किती कोटी रुपये मिळवते हे बोलूया भारतातलं। तर सगळ्यात आधी आपण टक्केवारीबद्दल बोलूया। तर सगळ्यात कमी टक्केवारी जी मिळते ती राज्य आहेत बघा, महाराष्ट्रानंतरची जी काही साऊथची सगळी राज्य आहेत तिथून सगळ्यात कमी टक्केवारी येते ती म्हणजे 5% रक्कम। आता ही खूप शॉकिंग आहे। साऊथची राज्य म्हणजे महाराष्ट्रानंतर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ ही सगळी राज्य म्हणजे जवळजवळ 5 राज्य मिळून 5% रक्कम मिळवतंय बॉलिवूड। म्हणजे हे किती शॉकिंग आहे बघा। ह्या राज्यातली जी माणसं आहेत ना ते प्रत्येक राज्यातून जवळजवळ म्हणजे 1% 5 राज्य मिळून 5%। म्हणजे जर समजा एका चित्रपटानं जर 1000 कोटी मिळवले जवान किंवा पठाणनं तर ही 5 राज्य मिळून 50 कोटी रुपये फक्त देतात बॉलिवूडला। हे म्हणजे या राज्यांचं वैशिष्ट्य काय आहे की या राज्यातली जी लोकं आहेत ना ती फक्त त्यांचे रिजनल लँग्वेजचे पिक्चर बघायला म्हणजे काय करतात, प्रेफरन्स देतात। आता हे म्हणजे ह्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। जसं कर्नाटकची माणसं कन्नडा पिक्चरला प्रेफरन्स देतात, तमिळनाडूची माणसं ही तमिळ लँग्वेजला, आणि जशी केरळाची ही मल्याळम, हे रिजनल लँग्वेजचेच पिक्चर इथं चालतात। इथं हिंदीवाले पिक्चर चालतच नाहीत हे यातून दिसतंय। त्याच्यानंतर 5%वरून 5%मध्ये आणखीन एक राज्य आहे बघा, हे शॉकिंग आहे, ते म्हणजे मध्य प्रदेश। आता मध्य प्रदेशची म्हणजे राज्यभाषा आहे हिंदी। आता हिंदी इथं बोलतात म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं, म्हणजे मला वाटलं होतं की मध्य प्रदेशची लोक हिंदी बोलतात म्हटल्यावर इथं हिंदी पिक्चर जास्त पैसे मिळवत असतील, पण हे खूप शॉकिंग आहे। मध्य प्रदेशमधून फक्त 5% रक्कम बॉलिवूड मिळवते। म्हणजे जसं 1000 कोटी मिळवले जवाननं तर तिथून फक्त ते 50 कोटी रुपये मिळवते। खूप शॉकिंग आहे। आणि मध्य प्रदेशची लोकसंख्या पण भरपूर आहे, सगळी लोक हिंदी बोलतात पण पिक्चर ते हिंदीचे अजिबात बघत नाहीत। आता त्याच्यानंतर बघा 10% रक्कम देणारे, आता 10% रक्कम देणारे याच्यामध्ये मोठी राज्य आहेत। त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, हे दिल्लीसुद्धा आहे आणि वेस्ट बेंगॉल आहे। ही सगळी राज्य प्रत्येकी 10% रक्कम बॉलिवूडला देतात। आता याच्यामध्ये उत्तर प्रदेशचं पण वैशिष्ट्य आहे, उत्तर प्रदेशची राज्यभाषा हिंदी आहे। म्हणजे तिथं हिंदी, तिथली लोकं मोस्ट ऑफ दी लोकं सगळी लोकं हिंदी बोलतात, तरी पण तिथून बॉलिवूड कमीच पैसे मिळवतंय म्हणतंय। आता सगळ्यात बोलूया आपण, सगळ्यात जास्त पैसा जे बॉलिवूड मिळवते ना ते म्हणजे महाराष्ट्रातून ते जवळजवळ 35 ते 40% रक्कम इतकी मिळवतात। म्हणजे हे खूप शॉकिंग आहे। म्हणजे जर एका पिक्चरनं जर 1000 कोटी मिळवलं, जसं जवान पठाणनं 1000 कोटी मिळवलं, तर त्यांनी जवळजवळ म्हणजे 350 ते 400 कोटी रुपये फक्त एकट्या महाराष्ट्रातून मिळवलं। हां, पुन्हा एकदा सांगतोय, 1000 कोटीतलं त्यांनी 350 ते 400 कोटी फक्त महाराष्ट्रातून मिळवलं। आता हे शॉकिंग का आहे, कारण महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे, हिंदी नाही। फक्त बॉलिवूड जे आहे ना ते मुंबईमध्ये आहे। महाराष्ट्रातली सगळी माणसं ही मराठी बोलतात। आणि वैशिष्ट्य हे की मराठी पिक्चरनी अख्ख्या वर्षात जेवढी काही कमाई केली ना, म्हणजे अख्ख्या वर्षात 2024मधले जे काय मराठी पिक्चर होते ना सगळ्या पिक्चरनी मिळून 140 कोटी रुपये मिळवले। हां, सगळ्या पिक्चरनी मिळून 140 कोटी रुपये मिळवले। आणि पठाणनं एका पिक्चरनं महाराष्ट्रातून मिळवले 350 कोटी रुपये। ही किती शॉकिंग आहे बघा। म्हणजे महाराष्ट्रातली लोकं ही मराठी पिक्चरपेक्षा हिंदी पिक्चरला प्रेफरन्स देतात। आता शिकण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे साऊथवाल्यांच्याकडून, ती लोकं जसं मराठी नाही त्यांच्या लँग्वेजमधल्याच पिक्चरना प्रेफरन्स देतात, त्यांच्याच लँग्वेजले पिक्चर बघतात, तसं जरा महाराष्ट्रातल्या लोकांनीसुद्धा बघितलं पाहिजे। आता हे म्हणजे मराठी जे पिक्चर काढतात ना त्यांना पण कळलं पाहिजे त्या लेवलचे पिक्चर आपण काढायचे आहेत, नाहीतर आपण ऑडियन्स काय म्हणणार, त्या लायकीचे पिक्चर तर आधी येऊ देत मग आम्ही ते बघतो। इथं फक्त मला आकडेवारी सांगायचे, आकडेवारी। त्यामुळे हे बॉलिवूडचा जो काही इन्फ्लुअन्स आहे ना तो सगळ्यात जास्त खुदाई ती महाराष्ट्रातच होते, कारण त्यांचा सगळ्यात जास्त इन्कम रेव्हेन्यू जनरेट होतो महाराष्ट्रातून। हे खूप म्हणजे खूप शॉकिंग आहे। जिथं हिंदी किंवा हिंदी ज्यांची राज्यभाषा आहे, ज्या राज्यामध्ये हिंदी बोललं जाते तिथून ते कमी पैसा मिळवतात, आणि जिथं आपली महाराष्ट्रात मराठी ही भाषा आहे तिथून ते 35 ते 40% रक्कम इतकी मिळवतात। हाच मला सांगायचा मुद्दा होता। बाकी
तुम्ही सुज्ञ आहात. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.